समोर आता मी तुम्हाला इथं एक छान झाडाचं पान मोठं आणलेलं आहे. आहे लक्षात सर्वांचं चित्र दिसतंय सर्वांना इकडे? आज आपण काय करणार आहोत, कोणाचे पाढे कितीपर्यंत पाठ आहे ते आपल्याला आज कळणार आहे. त्याचा गेम आहे पाढ्यांचा. कसा आहे तो बघायचा आहे. हा मी तुम्हाला इथं ह्या पानांमध्ये, ह्या पूर्ण मोठ्या पानामध्ये काही संख्या टाकून देणार आहे, बरोबर? त्याच्यानंतर मी इथं तुम्हाला तो पाढा, जो अंक असेल त्याचा पाढा इथं लिहायचा आहे. त्यासाठी ह्यातल्या संख्या तुम्हाला शोधायच्या. ज्याला तो पाढा येत असेल, पाठ असेल, तो बरोबर ह्यातल्या संख्या तिथं तुम्हाला सांगणार आहे. आणि जो छान प्रकारे सांगेल त्याला बक्षीस मिळणार आहे. तर आता मी संख्या लिहिते, तर फळ्याकडे तुम्ही नुसतं लक्ष ठेवायचं आहे. बाई नेमक्या कोणत्या संख्या लिहिते, बरोबर? पुन्हा लिहिले ना? सर्वांना संख्या दिसतात? सर्वांना संख्या दिसतात, बरोबर? आता विचारायचं मी तिथं फळ्यावरती तुम्हाला प्रश्न टाकणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर ज्याला येईल त्याने हात वरती करायचे. ओके, डन डन. आता तुम्हाला इथं सगळ्या संख्या दिसत आहेत आणि मला वाटतं तुमच्या सगळ्यांना ह्या संख्या ओळखता येतात. का बरोबर? हा, ओवी उभी राहा. सावंत ओवी, ही कोणती संख्या आहे सांग? 42. ही कोणती आहे? 42. ओके, गुड. किमया, ही कोणती संख्या आहे? मोठ्या आवाजाचा. हा, म्हणजे 48 आहे का बरं? 28 आहे, बरोबर? हे किती आहे तुमच्या? हे किती आहे? हे किती आहे? आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत. माझा पहिला प्रश्न असा आहे, 5च्या पाढ्यात येणाऱ्या संख्या सांगा. आता आपल्याला 5च्या पाढ्यात येणाऱ्या संख्या सांगायच्या आहेत, पण त्या कोणत्या सांगायच्या आहेत? तर इथं ज्या आहेत त्या सांगायच्या. मी ज्यांना सांगेल त्यांनी मला त्याबरोबर संख्या सांगायच्या आहेत. एक सांग बरं. किती आहे ती? 10. ओके, एक पहिली संख्या 10. दुसरे आहे का?
15 बरोबर येणार आहे. ओके अजून हा 20 व्हेरी गुड. अजून छान रे. हार्दिक आलाय ना इकडे, त्याला शोधू दे जरा, त्याला शोधू दे. हा 25 व्हेरी गुड. अजून आहे का बघ. अरे थांबा 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 थांबा, त्याला शोधू दे, त्याला पण मज्जा येते आहे ना. हा 30 गुड. 30 35 व्हेरी गुड. 40 अजून आहे 45 50 अजून आहे का. आहे का नाही. मला कोणाला माहिती आहे पाचच्या पाड्यात येणारी अजून एक्स्ट्रा संख्या आहे का कोण. नाही आहे ना. पाचच्या पाड्यात 21 येतात तर आहे मग बरोबर. छान ओळखलं ना त्याने. मग त्याला काय म्हणतात आपण सगळे. छान 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 छान. चला आता दुसरा प्रश्न. 3च्या पाढ्यात येणाऱ्या संख्या सांगा. आता हार्दिक येऊन गेला म्हणजे आता टर्न आहे मुलींची. मुलींपैकी कोण येणार आणि मला इथं सांगा. वैभवी ना. हा आज वैष्णवी नाही बोलणारे मी, वैभवी म्हणाले. बरोबर म्हणाले. दिदीचं नाव नाही घेतलं मी. सांग मला कोणत्या 3च्या पाड्यात येणाऱ्या. डायरेक्ट 6 आहे का. हा मग 3 आहे ना. 3 पुढे 6 9 12 बरोबर सांगते ना ती. हा 15 18 21 पुढे 24 गुड. अजून शोधा म्हणजे सापडेल. शोधा म्हणजे सापडेल. तिनाचा पाढा म्हणजे तिला लक्षात येईल कोणती संख्या राहिली आहे का त्याच्यात. नाही बरोबर. अजून आहे का. हा बरोबर 27 नाही पण 30 आहे का. येस. आता तुमच्या लक्षात आलं का. काय सांगा. मी तुम्हाला काय केलं. या इकडे संख्या लिहिल्या आणि तुम्हाला प्रश्न दिले. तुम्ही थोडा विचार करायला लागले. काय विचार केला. मला 2चा पाढा येतो, मला 3चा पाढा येतो, मला 4चा पाढा येतो, मला 5चा पाढा येतो. आता 5च्या पाढ्यामध्ये बाईंनी सांगितले येणाऱ्या संख्या सांगा. मग मी काय केलं 5चा पाढा बोलायला सुरुवात केली. 5 × 5 आहे का. नाही. 5 × 10 आहे. हार्दिकने हेच केलं बरोबर की नाही. 5 × 3 15 आहे. 5 × 4 20 आहे. 5 × 5 25 आहे. 5 × 30 आहे. ज्या संख्या त्याला पाढ्यांमध्ये बोलता येतात त्या त्याने इथं बरोबर सांगितल्या. यासाठी तुम्हाला पाढे पाठ पाहिजे की फटाफट तुम्हाला ही उत्तरं येणार आहेत. आणि असा जर तुम्ही सराव केलात, असे जर प्रश्न तुम्हाला आले करता आले की तुमचं गणिताचा पुढचा भाग आले.
अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही ते जात राहणार. आलं लक्षात? आता आपण पुढचा खेळ सुरू करणार आहोत. ओके, डन.